दादूला करायचंय ना त्याच्या मनासारखं. मी म्हणते करू दे ना. शेवटी जे होणार आहे ना ते माझ्याच मनासारखं होणार आहे. त्या मुलीचे असे हाल करीन ना. हे बघ गिरिजा, श्रीकांत हा चांगला मुलगा आहे, मला मान्य आहे. पण मी एका मुलीचा बाप आहे. तुझं आणि त्याचं लग्न होणं मला योग्य वाटत नाही. आपण उद्या साळगावकरांकडे जाऊन पुढची बोलणी करूया. जीव गेला तरी मी येणार नाही, सांगू तुम्हाला. कमल, अगं आपल्या मुलाने एका मुलीशी विधिवत साखरपुडा केलाय. तिचं आयुष्य आपण असं टांगणीला नाही लावू शकत. तेच ना, मी काय बोलते याचं कुणाला पडलेलंच नाहीये. बाप लेक दोघंही सारखेच. नाही श्यामल, त्या मुलीच्या आयुष्याशी आपण नाही खेळू शकत. ते झालं ते झालं. म्हणून म्हणते, मी म्हणते तसंच व्हायला पाहिजे. साखरपुडे काय मोडले जात नाही का कधी? श्यामल, अगं आपल्याला एक मुलगी आहे याचा तरी विचार कर. माझ्या मुलीची तुलना त्या 1.5 पायाच्या मुलीची करू नका, सांगून ठेवते तुम्हाला मी. हद्द झाली तुझ्यासमोर. तेव्हा विचार कर, शांतपणे विचार कर. मी तुझं लग्न श्रीकांत पेक्षा चांगल्या मुलाशी लावून देईन. आय प्रॉमिस. ऑल राईट, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. पण त्याने मी पद्मजातीची जागा घेऊ शकते. आतापर्यंत तू ऑफिसला जायचीस तर मला काळजी नसायची तुझी, कारण सुनीता होती तिथे तुझ्या आधाराला. पण आता तसं राहिलं नाही ना. एवढं सगळं घडून गेल्यानंतर ती आता शांत नाही राहणार. काही ना काहीतरी निमित्त काढून तुला नक्की त्रास द्यायचा प्रयत्न करणार शेवटपर्यंत. म्हणून म्हटलं, इतके दिवस सुट्टी घेतलीस, आता आणखी थोडे दिवस सुट्टी घे. नाही आई, खरं तर मी ऑफिसला जाते म्हटल्यावर ती लाज वाटून सुनीतानेच सुट्टी घ्यायला हवी. नाही म्हणजे जमणार असेल तर मी अंजलीला, तुझ्या सुनीला भेटायला जाणारच. उशीर होणार असेल तर फोन कर. काय गाई? बघितलंस कसं बोलून गेला तो? आहे याला किंमत आहे आईची? हा, याला लहानाचा मोठा केला, असा निर्लज्जासारखा तोंडावर बोलून गेला बघ मला तो. हा दिवस आपण बदलू आहे. तू नको काळजी करूस. अंजू बद्दल सगळं सविस्तर माहिती असताना सुद्धा एक स्थळ चालून आलंय. तुम्ही म्हणत असलात तर मी आजच बोलणी सुरू करते. तिचा साखरपुडा झालाय. आणि आता थोड्याच दिवसात चौ इनामदार होऊन ती तिच्या सासरीही जाईल. लग्नाची तारीख ठरली ना की मी न विसरता तुम्हाला कळवी. आणखी किती वाट बघायची? तेव्हा माझी वाट बघितलीस म्हणून हिशेब चुकवतेस ना. पण मी 4 वर्ष वाट बघितली, त्याचं काय? ये ना लवकर. किती वेळ असं बस स्टॉपवर थांबून राहायचं? स्टेशन आत्ता जमले वाटते. पुढच्या वेळी चढताना विचार करा कोणी तिकीट काढायचं.